स्वागत। सुरुवातीचीच बातमी नागपूरमधून आहे। नागपूरच्या भांडेवाडी परिसरामध्ये बिबट्या शिरला आहे, त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते। बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि आपण बघू शकतो बिबट्या नेमका कुठे लपलेला आहे ते। नागपूरच्या भांडेवाडी या परिसरातली ही दृश्य आहेत। बिबट्या या ठिकाणी अचानक या परिसरात शिरल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। गजानन, नक्कीच नागपुरातील भांडेवाडी परिसरामध्ये बिबट या अनिल राऊत यांच्या घरामध्ये हा बिबट जो आहे तो शिरलेला आहे आणि वन विभागाची रेस्क्यू टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। जाळी बांधण्यात आलेली आहे। ज्या घरामध्ये हा बिबट शिरला ते हे संपूर्ण घर आपण या ठिकाणी बघू शकतो। वरच्या रूम मध्ये आज पहाटेच्या सुमारास बिबट जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे, बिबट्या आलेला आहे आणि जखमी अवस्थेत असल्याची माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला अनिल राऊत यांच्या मुलांना हा बिबट्या जो आहे तो अलमारीच्या आत दिसला आणि त्यानंतर त्यांनी पोलीस आणि वन विभागाला पाचारण केलं। आपण हे संपूर्ण जाळी या ठिकाणी बघू शकतो। जाळी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अत्यंत दाटीवाटीचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये बिबट्या नेमका कुठून आला, कारण की या परिसराच्या 10 ते 20 किलोमीटर रेडियसमध्ये कुठेही जंगल नाही, झुडपी नाही। अशा परिस्थितीत मानवी वस्तीमध्ये हा बिबट्या जो आहे तो या ठिकाणी शिरलेला आहे आणि लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। लोक या ठिकाणी एकत्र झालेले आहे आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ज्या मुलीला हा बिबट्या दिसला ती अनिल राऊत यांची मुलगी माझ्या सोबत आहे। काय झालं नेमकं? सकाळी तो आम्हाला दिसला, तो तिथे म्हणजे लपून होता, पण आम्हाला वाटलं की मांजर वगैरे कोणी दुसरं असेल, आम्ही काही इतके बघितलं नाही। मग त्याच्यानंतर दिसला तो आम्हाला, मग आम्हाला खरं माहिती झालं की नाही तो चिताच आहे म्हणून। मग नंतर आम्ही खाली आलो आणि सांगितलं, मग आम्ही इकडे कॉल वगैरे केला आहे वन विभागाला। मग सगळे येऊन तू काडी मारली? हो, काडी वगैरे मारली आम्ही त्याला। या ठिकाणी रेस्क्यू टीम जी आहे ती जाळी लावण्याचं काम करतात। याच इमारतीमध्ये हा बिबट्या या ठिकाणी आहेत आणि त्याला रेस्क्यू करण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि वन विभागाची रेस्क्यू टीम जी आहे ती या ठिकाणी सज्ज झालेली आहे। हे बघा, हे वन विभागाचे सगळे कर्मचारी आहे, रेस्क्यू टीम आहे, या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि आता त्या बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बिबट्या जखमी अवस्थेत असल्याची माहिती आहे। आपण हे बघा, या ठिकाणचे हे दृश्य बघा, हे दृश्य या इथनं या बिबट्याला पकडण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। हा परिसर, संपूर्ण परिसर बघा, याच ठिकाणी हा बिबट्या। सगळ्यात महत्त्वाचं इथे जखमी अवस्थेत बिबट्या आला कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आणि आता वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी ही टीम जी आहे ती या ठिकाणी सज्ज आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा, हे दृश्य आहे बघा, ही या ठिकाणी जाळी लावण्याचं काम आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। बघा, या ठिकाणी बघा, हीच ती रूम आहे आणि या रूम मधून बिबट्या जो आहे तो आता या ठिकाणी संपूर्ण जाळी लावली जात आहे आणि या जाळीनं रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। वन विभागाचे जीवन पवार जी आहे ते फॉरेस्ट ऑफिसर या ठिकाणी दाखल झालेले आहे। जीवनजी, काय सांगणार, काय सुरू करायचा चालू आहे? कुठल्या रूपमध्ये आहे? वरती आहे, अजून दिसला नाहीये, तो मध्ये लपलेला आहे। हो, नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। वन विभागाची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि जाळ्या लावण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। बघा, हे दृश्य या ठिकाणी जीवन पवार जे आहे ते फॉरेस्ट अधिकारी आपल्या रेस्क्यू टीम सहित या ठिकाणी पोहोचलेले आहे। आता ज्यांच्या घरी हा बिबट्या आहे ते या ठिकाणी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरचं टेरेसचं दार जे आहे ते या ठिकाणी उघडं आहे, त्यामुळे ते पहिले बंद केलं जाणार आणि त्याचे जे निघण्याचे जे पॉईंट्स आहेत ते सगळे जाळी लावून बंद करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी वन विभागाकडून सुरू आहे। वन विभागाची टीम जी आहे ती हे बघा, या ठिकाणी सगळ्यात विचारलं जात आहे घरमालकाला की वर जे आहे ते वर, हे बघा, हे दृश्य आहे या ठिकाणचे। इथं जाळी बांधली जात आहे आणि घरमालकाला विचारलं जातं का वर जाण्याचा मार्ग आहे का बिबट्याला। हे बघा, या ठिकाणी जीवन पवारजी,
किती वेळ लागेल रेस्क्यू ऑपरेशनला साधारण? थांबून द्या सर जसं प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहे आणि संपूर्ण टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे. आपण हे दृश्य या ठिकाणचे दृश्य आहे. हे बघा, संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी राबवलं जात आहे. लोकांची गर्दी जी आहे ती या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे. परत एकदा हजारोच्या संख्येने लोक जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे. बघा, एकीकडे रेस्क्यू ऑपरेशन तर दुसरीकडे पोलिसांकडून जे आहे ते लोकांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे. हजारोच्या निश्चितच संख्येने गजानन, या शोध मोहिमेवरती आपलं लक्ष असणारच आहे, मात्र ही दृश्य